नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचा चर्चेतला चेहरा आणि राज्य प्रवक्ते असलेल्या हेमलता पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने हेमलता पाटील नाराज होत्या। 2 दिवसात पक्षाचा राजीनामा देणार अशी भूमिका हेमलता पाटील यांनी मांडली आहे। तर कुठल्या पक्षात जायचं याबाबत 2 दिवसात निर्णय घेईन असं सुद्धा हेमलता पाटील म्हणालेले आहेत। विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्येची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्यापासून हेमलता पाटील नाराज होते। काय नेमका निर्णय घेतलाय? काय एवढं वाटलं की पक्षाला रामराम करावं? गेल्या 30-32 वर्षापासून मी काँग्रेसची नगरसेविका म्हणून कार्यरत आहे। पक्षाने जी जबाबदारी दिली, जे काम दिलं ते मी अतिशय प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि मला कुठला म्हणजे राजकीय वरदहस्त नाही आहे, कोणी माझ्याबरोबर तसं राजकीय मोठं हे नाही आहे, पण मी स्वतः प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत राहिले। 1996 मध्ये जेव्हा महापौरच्या निवडणुका होत्या तेव्हा मी नवीन होते आणि पक्षाने मला सांगितलं की तुम्हाला महापौर पदाची निवडणूक लढायची आहे। पुरेसं संख्याबळ नव्हतं, भाजप शिवसेनेची सत्ता राज्यामध्ये होती आणि 13 अपक्ष आमदार सोबत घेऊन मी ती निवडणूक लढले आणि केवळ एकमताने म्हणजे काँग्रेसचंच एकमतामध्ये फुटलं, मोठी फुली झाली आणि मी निवडणूक हारले। त्यानंतर 3ऱ्या वर्षी महापौर पदाचं लेडीज रिझर्वेशन झालं। मला असं वाटलं की मला संधी मिळेल, तेव्हाही पक्षाने कारण नसताना मला डावललं। गेल्या पंचवार्षिकमध्ये अक्षरशः 13-14 दिवस निवडणुकीला राहिले असताना रात्री 12 वाजता मला पक्षाने सांगितलं की तुम्हाला उमेदवारी विधानसभेची करायची आहे। माझी कोणतीही तयारी नव्हती, पण पक्षाने सांगितलं की जर आता उमेदवारी केली नाही तर राष्ट्रवादीकडे ही जागा जाईल आणि मग कायमचा ह्या जागेचा काँग्रेसचा क्लेम जाईल, तुम्हाला लढावंच लागेल आणि पक्षाचा आदेश मानून मी ती निवडणूक लढले। फक्त 10-12 दिवसामध्ये मला 47,000 मतं मिळाली आणि विधानसभेची निवडणूक मला लढायचीच होती आणि मला वाटलंच नाही की काँग्रेसची जागा आहे आणि काँग्रेस शहरामध्ये 4 जागांमध्ये 1 जागा आपल्याकडे ठेवणार आणि आपल्याला कोणी विरोध करेल, ही जागा आपल्या हातून जाईल असं वाटलं नाही। शेवटच्या क्षणी म्हणजे 4 वाजेपर्यंत पक्ष नेतृत्व मला सांगतं शेवटच्या दिवशी की ही जागा आम्ही काँग्रेसकडेच घेणार आहोत आणि शिवसेनेला ती जागा सोडली जाते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जागा गेल्याचं दुःख नाहीये, पण आपल्याला फसवलं। इतके वर्ष काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता आपल्याला पक्षाने फसवलं। आपल्याला केवळ राजकीय वरदहस्त नसल्यामुळे आणि एक छोटा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाने आपल्याला गृहीत धरलं, ही भावना माझ्यामध्ये वाढीला लागली आणि त्या दिवसापासून मला असं वाटलं की मला आता या पक्षामध्ये काही स्थान नाहीये आणि प्रामाणिकपणाची ह्या पक्षामध्ये किंमत नाही आणि तो पक्षामध्ये आपण राहायचं नाही, अशी भावना वाढीला लागली आणि मी तो निर्णय घेतला। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।